स्वर्गीय अजितदादा पवार यांचं निधन होऊन आता तब्बल 4 महिने पूर्ण झाले। त्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती। मात्र त्याच वेळी भाजपाने अतिशय वेगाने हालचाली करत अजितदादा पवार यांच्या राजकीय वारसा त्यांच्या कुटुंबाकडेच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश दिला। त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी तातडीने शपथ घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री म्हणून केली। इतकंच नाही तर पुणे आणि बीड या महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली। मात्र राज्यातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अर्थमंत्री पदाबाबत त्यावेळी असे सांगण्यात आले होते की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल। पण आता अर्थसंकल्प सादर होऊन तब्बल 3 महिने उलटून गेले तरी देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली नाहीये। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती। मात्र ते या विषयावर सकारात्मक नसल्याचे सांगितलं जातंय। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील माध्यमांशी बोलताना या विषयावर कोणताच ठोस निर्णय घेतला नाही अशी भूमिका मांडली जाते। राज्यात सध्या महायुतीचे म्हणजेच 3 पक्षाचे सरकार आहे। यामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद भाजपाकडे, उपमुख्यमंत्री पद आणि नगर विकास खाते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे, तर दुसरे उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणारे असे आधीच ठरले होते। मात्र स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर भाजपाने अर्थमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे देणे अपेक्षित होते। पण आता 4 महिने उलटून गेले तरी देखील अर्थमंत्री पद देण्यात आलं नाही। यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक शक्यता व्यक्त केल्या जातात। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जाहीरपणे असा दावा केलाय, राष्ट्रवादीतील जवळपास 30 आमदारांचा एक गट पुढील निवडणूक भाजपाच्या उमेदवारीवर लढवू शकतो आणि आता उघड असलेल्या राजकीय हालचाली पाहता ही शक्यता अधिक मजबूत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मग आता प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्री पद देतील का, की भाजप काही वेगळीच मोठी राजकीय रणनीती आखत आहे? तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी दिली जाईल का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।